Hello students, in this lecture we will discuss the mode, definition and computation of mode. Also we discuss the empirical relation between mean, median and mode. So first we can see the definition of mode. The observation with maximum frequency or the most repeated observation in the data is called as mode. So it is the very simple definition of mode. We select the observation which occurs maximum number of times. This observation is nothing but mode. Okay. Now we see the computation. Computation is also very easy. There is no formula for individual and discrete frequency distribution. Just you observe the data and find the value of mode. So see here, case 1, individual observations means the only simple observations are given. Suppose these are the some observations 5, 6, 3, 5, 8, 7, 4, 5, 6, 7, 4, 5. इथे पहा जे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेला आहे त्याला काय म्हणतो आपण मोड म्हणतो. हे आपण जरी पाहिलं तरी आपल्याला समजेल की यामध्ये 5 हे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे. बाकीच्या ऑब्झर्वेशनचा विचार करता 5 हे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे. त्यामुळे या डेटाचा मोड किती असणार आहे 5 असणार आहे. हे आपल्याला पाहूनही कळतं. किंवा जर डेटा छोटा असेल तर आपण हा असेंडिंग ऑर्डरला मांडला तरी आपल्याला कळेल की कोणतं ऑब्झर्वेशन आहे ते किती वेळ आलेलं आहे. किंवा फारच असेल तर मग तुम्हाला फ्रिक्वेंसी डिस्ट्रीब्युशन तयार करायला लागेल आणि प्रत्येक ऑब्झर्वेशन किती वेळ आलेलं आहे ते मोजावं लागेल. आणि जे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं असेल ती व्हॅल्यू म्हणजे काय असते मोड असते. तर या एक्झाम्पलमध्ये 5 हे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे आणि ते किती वेळ आलेलं आहे 1, 2, 3 आय थिंक 4 टाइम्स आलेलं आहे. देअरफॉर मोड इज इक्वल टू काय झालं 5 झालं. सिमिलरली फॉर discrete frequency distribution, this is also very easy because of here given the actually frequency of the observation. यामध्ये तरी आपल्याला डायरेक्ट फ्रिक्वेन्सीज दिलेले असतात. त्यामुळं हे मेंबर्स इन ए फॅमिली हे एक मेंबर असलेले किती फॅमिलीज आहेत 3 फॅमिलीज आहेत. 2 मेंबर असणाऱ्या 15 फॅमिलीज आहेत. 3 मेंबर असणाऱ्या 25 फॅमिलीज आहेत आणि 4 मेंबर असणाऱ्या 17 फॅमिलीज आहेत. म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त कुठले 25 आहे आणि ते कोणाचे 3चे आहे. म्हणजे 3 मेंबर असणाऱ्या जास्त म्हणजे किती 25 फॅमिलीज आहेत आणि म्हणून मोड काय झाला याचा 3 हे ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे. सो हिअर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 25. देअरफॉर द ऑब्झर्वेशन विच अकर्स मॅक्झिमम नंबर ऑफ टाइम्स इज 3 आणि देअरफॉर मोड इज इक्वल टू 3. तर या पद्धतीने आपणास इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी आणि डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी डेटा बघूनच मोड काढता येईल. त्यासाठी काय वेगळ्या फॉर्म्युलेची गरज लागत नाही. आता राहिली तिसरी केस कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. इथं मात्र आपल्याला जसं मीडियनला आपण 2 फॉर्म्युले वापरले त्या पद्धतीनं इथं मोड काढताना आपल्याला 2 फॉर्म्युले वापरावे लागतात. पहिला फॉर्म्युला जो आहे तो मॉडेल क्लास मिळतो त्या फॉर्म्युल्यावरून अ क्लास विच हॅज अ मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आपण जर पाहिली तर त्याला करस्पॉन्डिंग काय असणार आहे क्लास मिळणार. कारण हे कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे किंवा ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन आहे. ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम आहे त्या क्लासला काय म्हणायचं मॉडेल क्लास म्हणायचं. आणि हा मॉडेल क्लास मिळाला की त्या मॉडेल क्लासचा उपयोग करून मग आपल्याला मोड काढता येतो. त्यासाठी आपण दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. तर हा फॉर्म्युला तो वापरायचा यावर आपण मोड काढता येतो. तर यामध्ये L1 म्हणजे काय आहे तर L1 इज नथिंग बट लोअर लिमिट ऑफ द मॉडेल क्लास. हा जो मॉडेल क्लास मिळालेला आपल्याला त्याचं जे लोअर लिमिट त्याला काय म्हणायचं L1 म्हणायचं. आणि ह्या 3 फ्रिक्वेन्सी आहेत F1 F0 आणि F2. तर F1 म्हणजे तो जो मॉडेल क्लास आहे त्या मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सीला काय म्हणले F1 म्हणले फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. आणि मॉडेल क्लासच्या अगोदरच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं F0 फ्रिक्वेन्सी ऑफ प्रिव्हियस क्लास ऑफ मॉडेल क्लास. आणि मॉडेल क्लासच्या नंतरच्या क्लासच्या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं F2. सो F2 इज नथिंग बट फ्रिक्वेन्सी ऑफ नेक्स्ट क्लास ऑफ मॉडेल क्लास. आणि जो मॉडेल क्लास आहे त्या मॉडेल क्लासची क्लास विड्थ म्हणजे काय असते H असते. तर या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरला तर आपल्याला कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मोडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते.
आता एक एक्झाम्पल बघूया आपण. फॉर एक्झाम्पल सपोज these are the classes, means the values of the x 10 to 20, 20 to 30, 30 to 40, 40 to 50 and 50 to 60, and corresponding frequencies are given 5, 20, 25, 5 and 4. Okay, so here what is the maximum frequency? Maximum frequency is 25. Okay, therefore what is the model class? Model class is 30 to 40. म्हणजे इथं 25 ही मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे आणि त्याला करस्पॉन्डिंग क्लास किती आहे 30 ते 40. त्यामुळे आपल्याला काय मिळाला मॉडेल क्लास 30 to 40. आता मग दुसरा फॉर्म्युला वापरायचा. मोड इज इक्वल टू L1 प्लस F1 मायनस F0 डिवायडेड बाय 2F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. तर इथं जो मॉडेल क्लास आहे त्याची फ्रिक्वेन्सीला काय नोटेशन वापरायला सांगितले मी तुम्हाला F1 वापरायचं. म्हणजे इथं तुम्हाला 25 काय झाली F1 झाली. अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सी म्हणजे काय झाली F0 झाली. नंतरच्या क्लासची काय झाली F2. F1च्या अगोदरची F0 नंतरची F2 या 3 फ्रिक्वेन्सी मिळाल्या त्या या ठिकाणी ठेवायच्या. L1 म्हणजे लोअर लिमिट आहे मॉडेल क्लासचं ते 30 आहे आणि H म्हणजे क्लास विड्थ किती आहे जी 10 आहे. तर ह्या व्हॅल्यू ठेवल्या आपण L1 30, F1 25 मायनस 20 डिवायडेड बाय 2F1. हिअर F1 इज 25, सो 2F1 मीन्स 50 मायनस F0 20 मायनस F2 5 इंटू H. H इज द क्लास विड्थ ते किती 10 आहे. तर या पद्धतीनं हे व्हॅल्यू ठेवल्यानंतर आपण कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला इथे काय मिळते बघा 25 मायनस 20 म्हणजे 5, 5 इंटू 10 सो 15 डिवायडेड बाय 15 मायनस 20 मायनस 5 मीन्स 25. सो वी गेट 15 डिवायडेड बाय 25. सो इट इज द 50 डिवायडेड बाय 25 इज नथिंग बट 2. 30 प्लस 2 इज नथिंग बट 32. तर या पद्धतीने आपल्याला ह्या कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी मोड काढता येतो. तर हे खूप सोपं आहे मोड काढणं. इंडिव्हिज्युअल ऑब्झर्वेशनसाठी आणि डिस्क्रीट फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशनसाठी आपल्याला डेटा बघूनच कळतं की कोणतं ऑब्झर्वेशन जास्त वेळ आलेलं आहे ते ऑब्झर्वेशन म्हणजे मोड मिळतो आपल्याला. आणि इथं कंटिन्युअसला मात्र आपल्याला 2 फॉर्म्युला लागतात. एक मॉडेल क्लास काढायचा आणि मॉडेल क्लासवरून परत मोडसाठी हा फॉर्म्युला वापरायचा. ओके, तर या पद्धतीने हे मोडचं कॅल्क्युलेशन आहे. आता यामध्येच आपण एक दुसरी गोष्ट पाहणार आहे ती म्हणजे इम्पिरिकल रिलेशन बिटवीन मीन मेडियन मोड. तर हे मीन मेडियन मोड तिन्हीमधलं एक रिलेशन आहे. ओके, तर ते रिलेशन काय आहे बघा. मीन मायनस मोड इज इक्वल टू 3 टाइम्स इन ब्रॅकेट मीन मायनस मेडियन, किंवा हे असे लिहितात मोड इज इक्वल टू 3 मेडियन मायनस 2 मीन. म्हणजे सिम्प्लिफाय केलं आपण हे 3 नात मल्टिप्लाय केलं मीन इकडे घेतलं तर आपल्याला काय मिळेल मोड इज इक्वल टू 3 मेडियन मायनस 2 मीन. बोथ आर द सेम. जस्ट हे सिम्प्लिफाय करून आपल्याला या पद्धतीनं लिहिलेलं आहे. यू कॅन रिमेंबर एनी वन ऑफ दिस टू. बोथ आर द सेम. तर या हे जे रिलेशन आहे हे इम्पेरिकल रिलेशन आहे आणि हे काय करतं इथं बघा रिलेशनशिप म्हटले अप्रॉक्सिमेटली. इथं आपल्याला ॲक्युरेट मिळत नाही. यामध्ये आपल्याला कोणत्याही 2 व्हॅल्यू माहीत असतील तर तिसरी व्हॅल्यू काढण्यासाठी याचा उपयोग करता येतो. समजा आपणास मिडियन आणि मीन माहीत असेल तर आपल्याला मोड काढता येतो, किंवा आपल्याला मोड आणि मिडियन माहीत असेल तर मीन काढता येतो, किंवा आपल्याला मीन आणि मोड माहीत असेल तर मिडियन काढता येतो. तर या पद्धतीनं ह्या रिलेशनचा उपयोग आपल्याला करता येतो. परंतु या रिलेशनवरून मिळणाऱ्या व्हॅल्यू आपल्याला ॲक्युरेट मिळत नाहीत. त्या कशा असतात ॲप्रॉक्सिमेटली मिळतात. समजा जर तुम्ही डेटा एखादा घेतला आणि त्या डेटाचा जर आपण मिडियन आणि मीन काढला आणि ह्या मिडियन आणि मीन काढलेली व्हॅल्यू ठेवून मोड काढली तर या रिलेशनमुळे मिळणारी व्हॅल्यू आणि ॲक्च्युअल डेटा म्हणून मिळणारी व्हॅल्यू ही काय होते दोन्ही एकसारखे असत नाहीत. त्या जवळपास असतात. त्या काय असतात जवळपास असतात पण त्या एक्झॅक्ट असत नाहीत. त्यामुळं फक्त आपल्याला हे जर मिडियन आणि मीन काढलेलं आहे आणि आपल्याला मोड पाहिजे आहे कॅल्क्युलेशनला आपल्याला एवढा वेळ नाही तर आपण यावरून त्याची ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घेऊ शकतो आपल्याला. त्यामुळे हे जे रिलेशन आहे हे परफेक्ट रिलेशन नाही हे लक्षात घ्या. ओके, आता हे एक उदाहरण बघा. मीन समजा 25 आहे आणि मोड 22 आहे तर याचा मिडियन किती असेल तर यामध्ये ठेवा तुम्ही याच्यामध्ये इथं ह्या आपण हे रिलेशन वापरूया. मोड किती आहे 22 आहे. सो मोड 22 3 मिडियन मायनस 2 मीन किती आहे 25. 25 इंटू 2 50. सो 3 मिडियन मायनस 50 नथिंग बट 22. थोडं सिम्प्लिफाय करा. 3 मिडियन काय मिळाले 50 प्लस 22 मीन्स 72 आणि मिडियन इज नथिंग बट 24. तर अशा पद्धतीनं कुठल्याही 2 व्हॅल्यू तुम्हाला माहीत असतील तर आपल्याला तिसरी व्हॅल्यू यावरून काढता येते. तर हे एक मीन मिडियन मोडमधलं असणारं इम्पिरिकल रिलेशन आहे की यावरून आपल्याला
तिन्हीमधल्या कुठले दोन व्हॅल्यू असतील तर तिसरी व्हॅल्यू आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली मिळते. ओके, तर या पद्धतीनं आपण या लेक्चरमध्ये मोडची डेफिनेशन, त्याचं कॉम्प्युटेशन, इंडिव्हिज्युअलला, डिस्क्रीट फ्रिक्वेंसी डिस्ट्रीब्युशनला आणि कंटिन्यू फ्रिक्वेंसी डिस्ट्रीब्युशनला हे पाहिलेलं आहे. आणि लास्टली मीन मीडियन मोडमध्ये काय इम्पिरिकल रिलेशन आहे ते आपण पाहिलेलं आहे. ओके, थँक्यू.